हल्ला झाल्यानंतर काही दीड शाणे आपली अक्कल पाजळत काश्मीरच्या खोऱ्यात पर्यटनासाठी जाऊ लागलेले आहेत आणि लोकांना आव्हान करतायत की काश्मीरला या, पर्यटन अनुभवा, पर्यटनाचा आनंद घ्या. म्हणजे काय होईल तर काश्मीरमधला जो स्थानिक नागरिक आहे त्याला मदत होईल, त्याचा रोजगार वाढेल. अरे कसला रोजगार आणि कसलं काय? जर त्या काश्मीर खोऱ्यामध्ये इतक्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिक जर राहत असतील तर कसली सुरक्षा आणि कसलं काय? हा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात येणार नाही का? असा साधा आणि सोपा प्रश्न आहे. फारुख अब्दुल्ला यांची मुलाखत ही जरूर पाहण्यासारखी आहे, कारण त्यांनी या मुलाखतीमध्ये अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीची विधानं, आपली मतं ही व्यक्त केलेली आहेत. ज्या वेळेला त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये तिकडे हिंदू असुरक्षित होता, हिंदूंना काश्मीर खोरं सोडून जावं लागलं, त्याच्यावर अन्याय अत्याचार झाला, हा प्रश्न त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं जेव्हा अब्दुल्ला यांना विचारला तेव्हा फारुख अब्दुल्ला काय म्हणाले? हुआ तो हुआ, झालं तर झालं, आता काय, आता बोलून काय उपयोग आहे त्याच्याबद्दल.